नालासोपाऱ्यात 5 वर्षांच्या चिमुकल्या मुलीची हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। तिच्या 13 वर्षीय आत्तेभावानं गळा दाबून आणि डोक्यात दगड घालून ही हत्या केली। सर्व नातेवाईक बहिणीचा लाड करत होते, ते सहन न झाल्यानं त्याने ही हत्या केल्याचं पोलिसांना सांगितलं। फिर्यादी मोहम्मद सलमान मोहम्मद रमजान खान वय वर्षे 33 हे नालासोपारा पूर्वेच्या श्रीरामनगर या ठिकाणी राहतात। त्यांना 2 मुली आहेत। लहान मुलगी शिद्रा खातून ही 5 वर्षांची आहे। त्यांची बहीण देखील घरासमोरच राहते। शनिवारी दुपारी कामावरून त्यांनी त्यांची मुलगी शिद्रा खातून हिला शाळेतून आणले। संध्याकाळी शिद्रा खातून घराबाहेर खेळत होते, मात्र बराच वेळ झाला तरी ती परत न आल्यानं तिचा शोध सुरू केला। मग सर्व नातेवाईकांनी परिसरात सीसीटीव्ही तपासले। एका कंपनीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात खान यांचा 13 वर्षांचा भाचा शिद्रा खातून हिला घेऊन जाताना दिसला। त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने डोंगरावर खेळायला गेले असता 2 अज्ञात व्यक्तींनी शिद्रा खातूनला मारल्याचे सांगितले। घाबरलेले कुटुंब रात्री 11:30 वाजता पोलीस ठाण्यात आले। पोलिसांनी मध्यरात्री डोंगर परिसरात तपास केला असता शिद्रा खातूनचा मृतदेह आढळून आला। पोलिसांनी 13 वर्षीय मुलाची कसून चौकशी केली, त्यात विसंगती आढळली होती। अधिक चौकशीत त्याने शिद्रा खातूनची हत्या केली, डोंगरात तिला खेळायला नेले आणि तिची हत्या केल्याची कबुली त्याने दिली। याबाबत माहिती देताना पेल्हार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र बनकोटी यांनी सांगितले की शिद्रा खातून ही सर्वांची लाडकी होती। सर्व नातेवाईक तिचा लाड करत असायचे। आरोपी 13 वर्षांचा असून मयत शिद्रा खातूनचा आत्याचा मुलगा आहे। शिद्रा खातूनचा होत असलेला लाड त्याला बघवत नव्हता, त्यामुळे संतापून त्याने तिला जवळच्या डोंगरात नेले आणि तिचा गळा दाबला। त्यानंतर तिच्या डोक्यात दगड घालून तिची हत्या केली। आम्ही विधी संघर्ष बालकास ताब्यात घेतले असून सोमवारी बाल न्याय मंडळापुढे हजर केले जाणार आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा दिलीप राख यांनी दिली।